यस, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती. बघा मित्रांनो, आपली सहामाही परीक्षा जवळ आलेली आहे आणि सहामाही परीक्षेच्या अनुषंगाने आज आपण म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण आज गणित विषयावरती चर्चा करणार आहोत. ओके, तर गणित विषयाचा गणित भाग 1 जो आहे तर याची एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर ही प्रश्नपत्रिका मित्रांनो खूप महत्वाची आहे. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका आणि याच प्रकारचं स्वरूप असणारे प्रश्नपत्रिकेचं आपलं प्रथम सत्र परीक्षेमध्ये. तर ही एक प्रथम सत्र परीक्षेची पीडीएफ आपण बघणार आहोत. या पीडीएफ वरती आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. तर बघा मित्रांनो, आणि ही पीडीएफ जी आहे ती तुम्ही कुठून कशी डाउनलोड करू शकताय यावरती मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. ही पीडीएफ फाईल आणि त्याचबरोबर इतर विषयांच्या सुद्धा सर्व पीडीएफ फाईल तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकताय हे तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर बघा मित्रांनो, पहिला जो प्रश्न असतो तो कधी सुद्धा, आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला सांगता येणार नाही, पण आपण काही प्रश्नांची उत्तरं तरी बघूयात. बघा, पहिला प्रश्न आहे की बहुपर्यायी प्रश्न. इथे तुम्हाला पहिल्यातल्या ए मध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातात, लक्षात घ्या. आणि 4 पैकी 4च्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतात. आता इथं पहिला जो प्रश्न आहे बघा, त्याच्यामध्ये काय आहे की जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात. तर जीएसटी मध्ये एकूण 15 अंकाक्षरे असतात. हे उत्तर बरोबर आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. जीएसटी मध्ये 15 अंकाक्षरे असतात. ओके, त्याचबरोबर असाही प्रश्न येऊ शकतो की जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कराची सुरुवात कधीपासून झाली. तर तुम्ही तेव्हा म्हणू शकता की बाबा 1 जुलै 2017 ही तारीख पण लक्षात ठेवा, या तारखेपासून सुरुवात झाली, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. यातला दुसरा प्रश्न काय की 10, 6, -2 आणि 2 या अंकगणिती श्रेणीचा सामान्य फरक. सामान्य फरक म्हणजे 6 - 10 करा. बघा, T2 - T1 म्हणजे तुमचे 6 - जर 10 केलं तर उत्तर माझ्याकडे किती येतं, -4 येतं. तर -4 हे उत्तर करेक्ट आहे. काही मुलं चुकून 10 - 6 करतील आणि 4 उत्तर लिहितील, तर 4 नाही, -4 आहे. आता पुढील पैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत. तर बघा मित्रांनो, समजा एखाद्या वर्ग समीकरणाचं मूळ तुम्ही अल्फा म्हटलं 3 आणि बीटा म्हटलं तुम्ही बीटाला जर तुम्ही 5 म्हटलं, अल्फाला 3 म्हटलं आणि बीटाला जर आपण समजा 5 म्हटलं, तर वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. ओके, तर वर्ग समीकरण तयार करण्याच्या सूत्रामध्ये 2 गोष्टी लागतात. एक तर अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा म्हणजे 3 अधिक 5 किती झाले, 8. आणि दुसरी अल्फा गुणिले बीटाची गरज असते, म्हणजे 3 × 5 = 15. आणि सूत्र काय असतं आपल्याकडे, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा अल्फा अधिक बीटाची किंमत 8 आहे म्हणून वजा 8x आणि अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत 15 आहे, तर ते लिहिले 15 बरोबर 0. तर एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 कुठे आहे, एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 बी ऑप्शनला आहे. तर तुमचा बी ऑप्शन करेक्ट असणार आहे. तर हे असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि खूप सोपे असतात, 1-1 मार्काचे हे प्रश्न. पण सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, फक्त पर्याय लिहिताना जरा व्यवस्थित. पण हे कॅल्क्युलेशन जे मी इथं केलं, परीक्षेला हे कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये या प्रश्नामध्ये. फक्त डायरेक्ट उत्तराला टिक करायचं कच्चं काम करून. आता इथं बघा 2, 4, 3, 5. आता 2 आहे, 4 आहे, 3 आहे, 5 आहे. तर या निश्चयकाची किंमत किती. पहिलं 2 × 5 यांचा गुणाकार करायचा, 2 × 5 करायचं, वजाचं चिन्ह द्यायचं आणि 4 × 3 लिहायचं, 4 × 3. आता 2×5 = 10 होतात, वजा 4 × 3 = 12 होतात. 10 - 12 किती, -2. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर -2 डी या ऑप्शनवरती तुम्हाला मिळेल बघायला. तर हे प्रश्न सोपे असतात. पहिला प्रश्न जो आहे पहिल्यातला ए, ज्यामध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न असतात. पहिल्यातला बी जर तुम्ही बघितला तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न याच्यामध्ये पण 4 प्रश्न असतात, 1-1 मार्काचे असतात, सगळे सोडवायचे असतात. आता हे वर्ग समीकरण आहे का, तर इथं बघा, इथं कोटी 3 आहे. कोटी 3 आहे म्हणजे वर्ग समीकरण आहे का, नाहीये, कारण इथे कोटी 3 आहे. तुम्ही म्हणाल की या वर्ग समीकरणाची कोटी 3 आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही, हे लक्षात घ्यायचं. कोटी 2 असेल तरच वर्ग समीकरण असतं, नाहीतर ते वर्ग समीकरण नसतं. आता एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या की या प्रकारचा प्रश्न तुम्हाला 100% येऊ शकतो, वर्ग समीकरण आहे की नाही. हा प्रश्न कधी कधी बहुपर्यायी प्रश्नामध्ये सुद्धा येतो. आता बघा, दुसरा प्रश्न जर तुम्ही बघितलाय तर दुसरा प्रश्न, एका अंकगणिती श्रेणीसाठी a बरोबर 3.5, d बरोबर 0, तर tn काढा. आता tnचं सूत्र असतं a अधिक n वजा 1 गुणिले d. आता याच्यामध्ये tn काढायचंय. a ची किंमत किती बाबा, 3.5 आहे, मग इथं लिहायचं 3.5 अधिक n ची किंमत माहिती नाही, वजा 1 गुणिले d ची किंमत 0 आहे तुमच्याकडे, इथे दिले. मग 3.5 आपल्या जागेवर अधिक n वजा 1 गुणिले 0 केले की उत्तर 0च येणार, म्हणजे तुमच्याकडे इथं उत्तर येणार 3.5. तर अशा प्रकारे हा प्रश्न पण सोपा होता. हा तिसरा जो प्रश्न आहे ना, या प्रकारचा प्रश्न आहे ना मित्रांनो, खूप वेळा विचारला जातो. आता या प्रश्नात जर तुम्ही बघितलं तर x अधिक 2y बरोबर किती बाबा, 5 आपल्याला दिलेला आहे. म्हणजे इथं एक समीकरण दिलं, x अधिक 2y बरोबर 5
आणि त्याच्यानंतर दुसरं समीकरण जे आहे त्याला आपण म्हणू की 2x अधिक y बरोबर 4. तर याच्यामध्ये मला x अधिक y ची किंमत मला काढायची आहे. या दोन समीकरणाचा जर तुम्ही नीट विचार केला ना तर या दोन समीकरणांमध्ये बघा x चा सहगुणक 1 y ला गेलाय, y चा सहगुणक 2 x ला आलाय. तर अशा प्रकारे असेल ना तर सरळ या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची. समीकरण 1 अधिक समीकरण 2 ही बेरीज केली ना तर तुम्हाला ऑटोमॅटिक x अधिक y ची किंमत मिळेल. बघा कशी मिळेल हे लक्षात घ्या. दोघांची बेरीज करा. बघा x अधिक 2y बरोबर 5 आणि अधिक 2x अधिक y बरोबर 4. बघा बेरीज करा. 2x आणि 1x किती झाला 3x, 2 आणि 1 किती झालं 3 म्हणून 3y, 4 आणि 5 झालं 9. आता सगळ्यांना जर तुम्ही एकाने भाग लावला 3 भाग लावला बघा 3 1 3 अधिक 3 1 3 आणि 3 त्रिक 9 म्हणजे x अधिक y ची किंमत किती आली बाबा 3 आली. तर अशा प्रकारे तुम्ही हा तिसरा प्रश्न सोडवू शकता. चौथ्या प्रश्नामध्ये बघा एका वस्तूवर CGST चा दर 9% असेल तर SGST चा दर सुद्धा 9%च असणार. कारण CGST SGST या दोघांचा दर नेहमी सारखा असतो. म्हणजे एक जर दर तुम्हाला 9% असेल तर दुसरा सुद्धा 9%. आणि GST जर विचारला असता बघा इथं जर SGST तुमच्याकडे 9% असणारच आहे, पण GST जर विचारला असता ना तर GST 9 आणि 9 18% आहे असं या ठिकाणी आपण लिहिलं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा दुसऱ्यात पहिल्यातला बी प्रश्न आहे. तर पहिल्यातला A 4 मार्काला B 4 मार्काला असे दोन्ही मिळून 8 मार्क असतात. आता दुसरा जर तुम्ही प्रश्न बघितला दुसऱ्यामध्ये A जो आहे तो कृतीवर आधारित प्रश्न असतो. याच्यात आपल्याला 3 कृती दिलेल्या असतात आणि त्या 3 पैकी 2 कृती आपल्याला सोडवायच्या. बघा इथं काय एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6, पहिले पद म्हणजे A बरोबर 6 आहे बरोबर, आणि साधारण फरक 3 आहे म्हणजे D बरोबर 3 आहे. तर S27 काढा. बघा आता इथं A बरोबर 6, D बरोबर 3 आणि S27 आपल्याला काढायचं आहे. मग SN चं सूत्र काय n भागिले 2. मग या कंसात काय आलं पाहिजे 2A आलं पाहिजे सूत्रामध्ये. 2A अधिक n वजा 1 गुणिले D हे सूत्रामध्ये आहे. आता S27 बरोबर किती 27 भागिले 2, n च्या जागेवर 27, 2 च्या जागेवर 2. आता इथं 2 याच्या जागेवर डायरेक्ट 12, 2 गुणिले A ची किंमत 6 आहे म्हणून 2 गुणिले 6 12 डायरेक्ट लिहिलंय. n वजा 1 लिहिलंय आणि गुणिले D. ऍक्च्युअली इथं n च्या ऐवजी 27 वजा 1 पाहिजे होतं पण ठीक आहे. गुणिले D ची किंमत 3 आहे. आता याला जर तुम्ही सोडवलं इथं पुढे आपण कॅल्क्युलेशन करू. बघा 27 भागिले 2 कंसामध्ये 12 अधिक n वजा 1, n म्हणजे 27 आहे. मग 27 वजा 1 आपण करू गुणिले 3 जसेच्या तसे. मग काय येईल बाबा 22 भागिले 7 गुणिले कंसामध्ये 12 आपल्या जागेवर अधिक 27 1 गेला 26 गुणिले 3 झालं. आता 22 भागिले 2 आहे, सॉरी 7 नाहीये, 27 भागिले जरा गडबड झाली बरं का लिहिताना. इथं 27 भागिले 2 आहे, मी 22 चे 7 लिहत बसलो. 27 भागिले 2 इथे पण 27 भागिले 2 गुणिले 12 अधिक 26 त्रिक किती झाले 78 बरोबर. मग 27 भागिले 2 गुणिले 78 आणि 12 झाले 90. मग आता 90 ला जर भाग लावला तुम्ही 2 ने तर 45 येतं. म्हणजे किती आलं 27 गुणिले 45 येईल या ठिकाणी. 27 गुणिले 45. 27 गुणिले 45. आता हा गुणाकार किती येतो तो इथं करा. म्हणजे इथं 27/2 गुणिले इथं जसं 90 आलं ना तसं तुमचं इथं 90 आलं पाहिजे. 2 आणि 90 ला भाग लावला 45 आलं, इथं चुकून 25 झाले तर 45 आलं. आता 27 गुणिले 45 हा गुणाकार करून इथं उत्तर आपल्याला लिहायचं आहे बरं का. 45 ला गुणायचं 27 ने. आता 27 ने जर गुणता येत नसेल, 27 चा पाडा नसेल तर 7 चा पाडा बघा. 7 5 35 चे 5, 7 4 आले 3, 7 चोक 28, 29 30 31 झाले. 1 0 घेतला, 5 दुने 10 चे 0, 8 4 1, 4 त्रिक 12 आणि 1 झालं 13 बरोबर. 5 1 3 आणि 3 सॉरी 4 दुने सॉरी 2 चोक 8 आणि 1 झालं 9, 9 झाला इथे. म्हणजे 9 आणि 3 12, 12 15 या ठिकाणी उत्तर तुमचं येईल. इथे लिहायचं 1215. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे कॅल्क्युलेशन तसं बघायला गेलं ना हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं नाहीये, हे कच्चं काम तुम्हाला करायचं आहे. मी रफ करतो कारण हे कच्चं काम आपल्याला करायचं आहे. मेन म्हणजे फक्त हे बॉक्स तुमचे भरले पाहिजेत. एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क आहे बॉक्स मधल्या, तर इथं जवळपास तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न असतो. एका बरोबर बॉक्स मधल्या उत्तराला अर्धा मार्क म्हणजे एकूण तुमचे मार्क होतात 4 वेळा अर्धा जर पकडलं तर तुमचे 2 मार्क होतात. ठीक आहे. आता पुढचा एखादा प्रश्न बघूया यामधला. बघा इथे काय पुढे बघा x अधिक y बरोबर 4x अधिक y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 आहे. इथं असं आहे x बरोबर 1 आहे तर y ची किंमत काढा असा प्रश्न आहे बरं का. x बरोबर 1 आहे तर y ची किंमत काढण्यासाठी पुढील तक्ता पूर्ण करा. इथं काही करेक्शन आहेत ते समजून घ्या. तर 4x अधिक 5y बरोबर 19 आहे. आता 4 गुणिले x ची किंमत इथे 1 आहे म्हटलंय, मग x च्या जागेवर 1 अधिक 5y बरोबर 19. आता इथे एक पायरी असेल 4 गुणिले 1 किती 4,
अधिक बाबा हे 5 आहे आपल्या जागेवर आणि बरोबर 19 आपल्या जागेवर. 5 इथं आपल्या जागेवर आहे. हा 4 अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -4 झाले. आता y बरोबर पुढे काय होणार, 5y बरोबर 19 - 4. 5y बरोबर 19 4 गेले 15. बरोबर y आपल्या जागेवर 15 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले 5. मग इथं काय आलं पाहिजे 15/5 आलं पाहिजे, जसं इथं 15/5 आहे आणि इथं 5 त्रिक 15 तर उत्तर 3 येईल. तर अशा प्रकारचे काही गणितं असतात, सोपे असतात. ठीक आहे, आता पुढे जाऊ थोडंसं. पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. बघा इथं हा जो प्रश्न आहे तो तुमच्या 4थ्या प्रकरणातला आहे. तर याच्यामध्ये काय आहे, दर्शनी किंमत आहे, मूल्य प्रकार आहे, बाजारभाव. आता दर्शनी किंमत 100 रुपयावर असेल आणि मूल्य प्रकार सममूल्य. सममूल्य म्हणजे बाजारभाव तुमच्या दर्शनी किमती इतकाच आहे. म्हणजे इथं तुमच्याकडे उत्तर येणार 100 रुपये. बाजारभाव 100 रुपये, दर्शनी किंमत पण 100 रुपये म्हणून बाजारभाव 100. आता इथं आधी मूल्य 500 आहे आणि बाजारभाव 575 झालाय. म्हणजे तुमचा जो काही शेअर आहे तो वाढले, त्याची किंमत वाढून 500 रुपये वाढलेली आहे आणि ती 575 वर गेली. म्हणजे होती किती रुपये 75 होती. म्हणजे 75 अधिक 500 बरोबर 575. आता इथे बघा 100 रुपये होती आणि 5 रुपये झाले, म्हणजे कमी झाले. म्हणजे 100 रुपयावरून 5 रुपये म्हणजे कमी झाले, म्हणजे अवमूल्य झाले. 95 रुपये अवमूल्य. इथे लिहायचं अवमूल्य किती 95 रुपये असं आपण या ठिकाणी लिहू. 95 रुपये अवमूल्य, कारण 75 रुपये कमी झाला बाजारभाव. 100 रुपये होती, अवमूल्य 50 रुपये, म्हणजे 50 रुपये कमी झाले, म्हणजे राहिले किती 50 रुपये, म्हणजे बाजारभाव 50 रुपये झाला. तर आता अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडू शकतो. आता मी बाकी काय सगळ्यांची उत्तरं देत नाही, पण हे बघा विवेचकावरून तुम्हाला मुळांचे स्वरूप ठरवता आलं पाहिजे. बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची मग सोडवायचं. हे एक सामायिक समीकरण सोडवायला प्रश्न आहे. हा प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा आहे आणि हा प्रश्न जो आहे तो आहे तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ नियोजन या प्रकरणातला. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा आहे. एक्स आणि वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx 49 आहे, dy वजा 63 आहे, d बरोबर 7. तर x व y च्या किमती काढा. x ची किंमत काढायचं सूत्र असतं dx भागिले d. dx ची किंमत 49 भागिले d ची किंमत 7, तर 7 7 49. y ची किंमत काढायचं सूत्र असतं dy भागिले d. dy ची किंमत वजा 63 भागिले d ची किंमत 7, 7 9 63 वजा 9. आणि हा प्रश्न अंकगणिती श्रेणीतला आहे, सोपा आहे. tn ची किंमत म्हणजे tn चं सूत्र वापरून 24वें पद काढायचं आहे. त्यानंतर इथे बघा दिलेल्या माहितीवरून ही बघा हे करबीजक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. हे खूप सोपा प्रश्न आहे. इथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे की ही सारणी, हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा. बघा यामध्ये बघा इथं कॉफी एक घेतले 20 रुपये रेट आहे, टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपये, तर 2.5% CGST तो 0.50 रुपये येतात. म्हणजे 20 रुपयावरती 2.5% 0.50 म्हणजे 50 पैसे झाले. मग इथं पण 2.5% म्हणजे किती झाले 0.50च झाले. बाकी हा चार्ट तुम्ही पूर्ण करा. आता मी यावरती काही जास्त बोलत नाही, बाकी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा पुढचा एक प्रश्न आहे या ठिकाणी, हा सुद्धा एक प्रश्न आहे. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, पण या प्रश्नपत्रिकेची PDF मी तुमच्यासोबत शेअर करतो. कुठं कशी बघायची मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा k ची किंमत काढायचा प्रश्न आहे हा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे, तिसऱ्यातला ब, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न असतात, 4 पैकी 2 सोडवायचे असतात. सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवा. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला 6माही परीक्षेला 100% येऊ शकतो. खालीलपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडवा. बघा इथं तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात 4 मार्काचे. 4 पैकी त्या 3 पैकी तुम्हाला 2च प्रश्न सोडवायचे असतात. ओके, आणि शेवटचा जो 5वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, त्या दोघांपैकी आपल्याला 1 प्रश्न सोडवायचा असतो. तर एकंदरीत ही एक प्रश्नपत्रिका बघितली, याच्यावर आपण साधारणतः चर्चा केली. आता ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल आणि याचबरोबर इतर सर्व विषयांच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका डाउनलोड करून हव्या असतील तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही गणित भाग 1 ची आणि त्याचबरोबर इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ही प्रश्नपत्रिका आणि इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF डाउनलोड करून घ्या. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.